नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस मॅनेजमेंटमध्ये स्वागत आहे. पुन्हा एक मी मराठीमध्ये आपल्या मराठी मुलांसाठी एक एक्सपोर्टचा टॉपिक घेऊन आलोय. यावेळी आपला टॉपिक आहे लेटर ऑफ क्रेडिट. मी ज्यावेळी YouTubeवर नवीन व्हिडिओ अपलोड करायला लागलो, त्यावेळी मी एक गोष्ट ऑब्झर्व्ह केली, निरीक्षणास आली माझ्या, की जे व्हिडिओ इतर लोकांनी जे टॉपिकवर अपलोड केले आहेत, त्यामध्ये सर्व त्याचे कंप्लीट इट इज नॉट कंप्लीट इन ऑल रिस्पेक्ट. आणि त्याच्यामध्ये मला जाणवतं की ज्या माणसाने ते अपलोड केलंय त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज फार कमी आहे. नाहीतर प्रॅक्टिकल नॉलेज अर्धं आहे. असं वाटतं कधी-कधी त्यांनी 2-3 बुक वाचलेत किंवा इतर कोणाचे व्हिडिओ पाहिलेत, सिमिलर व्हिडिओ आणि आपला व्हिडिओ बनवून YouTubeवर टाकलाय. मित्रांनो, थेरॉटिकल नॉलेज आणि प्रॅक्टिकल नॉलेजमध्ये भरपूर डिफरन्स असतो आणि मार्केटमध्ये प्रॅक्टिकल नॉलेज चालतं. कधी-कधी असं वाटतं की ते व्हिडिओ अपलोड केलेत, त्या अपलोड करणाऱ्या माणसाला ते राइट आहेत का रॉंग आहेत का आउटडेटेड आहेत हे पण कदाचित माहीत नसेल. आणि YouTubeवर मोस्टली व्ह्यूअर कोण असतो? जे फ्रेशर असतात किंवा त्यांना थोडं नॉलेज असतं आणि ते नॉलेज घ्यायचा प्रयत्न करत असतात. हं. त्यामुळे ते जे व्हिडिओ अपलोड झाले त्याच्यामध्ये ते जी इन्फॉर्मेशन माहिती दिली आहे ती राइट आहे का रॉंग आहे? यामध्ये त्यांना फरक समजत नाही. कारण त्यांना त्याबद्दल नॉलेज नसतं आणि त्यासाठी ते YouTube चॅनल पाहत असतात. हे कोण फाइंड आउट करू शकतो, की ज्याला याच्यामध्ये इन डेप्थ नॉलेज आहे किंवा त्याला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे. मग तो समजू शकतो, की व्ह्यूअरने जे टाकलंय, व्हिडिओ टाकलाय, तो त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन ही रॉंग आहे किंवा आउटडेटेड आहे. व्ह्यूअर याच्यावर कशाला जातो, की त्याला त्याचं नॉलेज मिळावं किंवा हं, की ह्या रिलेटेड रूल्स अँड रेग्युलेशन काय आहे ते त्याला समजावं. त्यामुळे जो व्हिडिओ अपलोड करतो, जो ओनर आहे, त्याची एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी असते, की आपण जे देऊ ते राइट द्यावं आणि रॉंग इन्फॉर्मेशन द्यावी न द्यावी आणि आउटडेटेड नॉलेज मुलांना न द्यावं. आता फॉर एक्झाम्पल बघायचं गेलो तर हे एल-सी रिलेटेड व्हिडिओ अपलोड करताना मी पण म्हणून गंमत म्हणून 2-3 व्हिडिओ पाहिले. त्यानंतर असं लक्षात आलं, एका त्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं, की एल-सी इश्यूइंग बँक पण कन्फर्म एल-सी इश्यू करते. मित्रांनो असं नाही होत प्रॅक्टिकली. प्रॅक्टिकली हार्डली 10% केसेसमध्ये फक्त एल-सी इश्यूइंग बँक कन्फर्म एल-सी देते आणि 90% केसेसमध्ये जो एक्सपोर्टर आहे त्याला एल-सी कन्फर्म करून घ्यावा लागतो आणि त्याला त्याचे कन्फर्मेशन चार्जेस पे करावे लागतात. बहुतेक व्हिडिओमध्ये सिंपल इन्फॉर्मेशन दिली आहे. ते एल-सी प्रोसेसमध्ये डिस्काउंटिंग काय होतं? डिस्काउंटिंग झालं तर ते बँक लाईनवर होतं का सप्लायर लाईनवर होतं आणि ते कसं होतं त्याची काही माहिती दिलेली नाही आहे. रिकोर्स आणि विदाऊट रिकोर्स म्हणजे काय आहे तेही नाही सांगितलं गेलेलं आहे. उपा स्ट्रक्चर एल-सी म्हणजे काय हेही नाही सांगितलं गेलं आहे. टाइप ऑफ एल-सी मध्ये भरपूर काही कव्हर केलं आहे. पण उपास एल-सी आजकाल मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात चालतात. कारण आजकालच्या इंडस्ट्रीची ती गरज आहे. त्याच्याबद्दल काहीही सांगितलं नाही आहे. युजान्स एल-सी म्हणजे काय असतं तेही सांगितलं नाही आहे. आणि या एल-सी ट्रान्झॅक्शन कधी-कधी ऑफशोर बँकमध्ये एक असते, ती फंडिंग करते. त्याबद्दल ती कशी करते, तर मोडस ऑपरेंडी कशी असते, हेही काही सांगितलं गेलेलं नाही आहे. म्हणजे जी इन्फॉर्मेशन दिली आहे, फार तोडकी-तोडकी दिली आहे. त्यामुळे व्ह्यूअरला समजत नाही ती इन्फॉर्मेशन दिली आहे की कंप्लीट दिली आहे का. त्यामुळे तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही ज्यांचे व्हिडिओ पाहाल, त्या अशा माणसांचे पहा की त्यांना कंप्लीट आणि प्रॅक्टिकल नॉलेज असेल. त्यांचा वर्क एक्सपिरियन्स भरपूर असेल. एक्सपोर्ट इम्पोर्ट फील्डमध्ये माझा 22 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. त्या एक्सपिरियन्समध्ये मी एक्सपोर्ट इम्पोर्ट डॉक्युमेंटेशन पाहिलंय, वेअरहाउसिंग पाहिलंय, लॉजिस्टिक पाहिलंय. लॉजिस्टिकमध्ये रोड, एअर, सी, रेल, चार्टरिंग, बार्ज, हॉलेज, एफ-सी-एल, एल-सी-एल पाहिलंय. डिजिप्टी रिलेटेड वर्क पाहिलंय, कस्टम क्लिअरन्स पाहिलंय, इन्शुरन्स पाहिलंय. इन्शुरन्स म्हणजे कार्गो इन्शुरन्स, क्रेडिट इन्शुरन्स. मी एन्फोर्समेंट डायरेक्टरमध्ये कंपनीला रिप्रेझेंट केलंय. ट्रेड फायनान्स पाहिलंय, ट्रेड फायनान्समध्ये बँकिंग केलंय, डिस्काउंटिंग केलंय, करन्सी हेजिंग पण केलंय, एक्सपोर्ट पॅकेजिंग क्रेड केलंय, पी-सी-एफ-सी केलंय. मी काही इन्स्टिट्यूटमध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी पण आहे आणि गव्हर्नमेंटमध्ये एम-एस-एम-ईमध्ये मी लेक्चर देतो. त्यांच्या पण व्हिजिटिंग फॅकल्टी आहे. त्यामुळे मित्रांनो, जर व्हिडिओ पाहायचे असेल तर अशा
ज्यांचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडून त्यांनी अपलोड केलेले व्हिडिओ पहा. आणि काही लोकांचं असं पण पाहिलं आहे की व्हिडिओ ते 10 ते 15 मिनिटमध्ये फिनिश करायचा प्रयत्न करा, कारण व्ह्यूअर जास्त व्हिडिओ पाहायला मागत नाही, बघत नाहीत. पण मित्रांनो, एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये असे टॉपिक आहे, बहुतेक टॉपिक आहे ते 15 मिनिटात कंप्लीट करणे शक्य नाहीच. काय फायदा आहे जे अर्ध्या 15 मिनिटात व्हिडिओ अपलोड करायचा, त्याच्यामध्ये अर्धी माहिती द्यायची, व्ह्यूअरला पूर्ण माहिती मिळत नाही, याला अर्थ काही नाही. मग असे व्हिडिओ अपलोड करून नाही कोणाचा फायदा होत, व्ह्यूअरचा पण पूर्ण फायदा होत नाही. त्यामुळे असे व्हिडिओ अपलोड करण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे व्हिडिओ असे बघा जे कम्प्लीट इन सेन्स असतील, ते सर्व काही कव्हर करतील. आणि माझे व्हिडिओ पाहिला तर 15 मिनिटांमध्ये हार्डली कधीतरी असतात, पण मोस्ट ऑफ द व्हिडिओ हे पूर्ण कव्हरेज करत असतात आणि हे मोर दॅन मिनिमम अर्ध्या तासाचे तरी असतात. तर मित्रांनो, तर आता आपण टॉपिकवर जाऊ. आजचा टॉपिक आहे लेटर ऑफ क्रेडिट. मित्रांनो, आजचा टॉपिक आहे लेटर ऑफ क्रेडिट. लेटर ऑफ क्रेडिटचे पहिले आपण डेफिनेशन पाहूया. अ लेटर ऑफ क्रेडिट इज अ डॉक्युमेंट दॅट गॅरंटीज द बायर पेमेंट टू द सेलर. इट इज इश्यूड बाय बँक and ensure timely and full payment to the seller. If buyer is unable to make such a payment, then bank cover the full or the remaining amount on behalf of buyer. याचा अर्थ काय? एक्सपोर्ट इम्पोर्ट ट्रान्झॅक्शन किंवा इन लोकल ट्रान्झॅक्शन विच इज कव्हर अंडर लेटर ऑफ क्रेडिट, याच्यामध्ये एक्सपोर्टरला सर्वात मोठी भीती असते, म्हणजे सेलरला सर्वात मोठी भीती असते की त्याचं पेमेंट येणार नाही. आणि एक्सपोर्टरला जास्त असते, कारण एकदा गुड्स त्याच्या कंट्रीतून निघून गेले का त्याचा कंट्रोल काही नसतो. मग ते बाहेरच्या मर्जीवर असतं पेमेंट पाठवायचं की न पाठवायचं. त्यामुळे सेलरसाठी, एक्सपोर्टरसाठी फार रिस्क असते की पेमेंटचं. आणि अदर एंड बायरला पण एक मोठी रिस्क असते की आपण पैसे दिले, ऍडव्हान्स दिले की काय दिले, तर एक्सपोर्टर माल शिफ्ट नाही केला तर आपल्याला मटेरियल पण पाहिजे, गुड्स पण पाहिजे. मग लेटर ऑफ क्रेडिट ह्या दोघांचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. यामध्ये लेटर ऑफ क्रेडिट बँक इश्यू करते. ओके, तर बँक इश्यू केल्यानंतर बँक रिस्पॉन्सिबल असते पेमेंट करण्यासाठी. त्यामुळे बँक इन्श्युअर टाइमली, म्हणजे टाइमवर पेमेंट येणार, ते पण अँड फुल्ली पेमेंट टू द सेलर, म्हणजे पूर्ण पेमेंट एक्सपोर्टरला मिळायची गॅरंटी बँक देते. या केसमध्ये इन केस पेमेंट नाही आलं तर बँक कव्हर फुल अँड रिमेनिंग आउट अमाऊंट ऑन बिहाफ ऑफ बायर. त्यामुळे लेटर ऑफ क्रेडिट फार सेफ मोड ऑफ ट्रान्झॅक्शन आहे. जरी नवीन बायर असेल, सर्व काय असेल, तर लेटर ऑफ क्रेडिट मध्ये काम करणं सर्वात चांगलं आहे. लेटर ऑफ क्रेडिट म्हणजे काय होतं ऍक्च्युली, म्हणजे तो आपल्या ज्यावेळी इम्पोर्टर आपल्या बँकेकडे जातो, तर बँक अशी ब्लाइंडली लेटर ऑफ क्रेडिट ओपन नाही करत. एक तर त्याला सांगते की तू तुझ्या अकाउंटमध्ये लेटर ऑफ क्रेडिटच्या अमाऊंट, एवढी अमाऊंट तू डिपॉझिट कर. ती लिन मार्क करते बँक, म्हणजे त्याला परत काढायला मिळत नाही जोपर्यंत एक्सपोर्ट डॉक्युमेंट येत नाही. आणि एक्सपोर्ट डॉक्युमेंटच्या केसमध्ये पेमेंट होत नाही तोपर्यंत ते अमाऊंट काढायला मिळत नाही. म्हणजे बँकेकडे बाहेरचं डिपॉझिट राहतं. किंवा ते सांगते, बँक सांगते त्याला की तू काहीतरी कोलॅटरल सिक्युरिटी दे, श्युरिटी दे. ऑन द बेसिस ऑफ कोलॅटरल सिक्युरिटी or सिक्युरिटी बँक लेटर ऑफ क्रेडिट ओपन करते. आणि कधी कधी असं होतं की बँक लाईनच्या अंडरमध्ये लेटर ऑफ क्रेडिट ओपन केले जाते. बँक लाईन म्हणजे काय, म्हणजे लमसम एक कोलॅटरल सिक्युरिटी दिली जाते बँकेला. मग बँक त्याला त्याच्या कोलॅटरल सिक्युरिटीच्या बेसिसवर 10 करोड, 20 करोड, 100 करोड, 200 करोड तेवढी लाईन ऑफ क्रेडिट अवेलेबल करून देते सप्लायर. मग तो त्या लाईन ऑफ क्रेडिट मधून पाहिजे तेवढे लेटर ऑफ क्रेडिट इश्यू करू शकतो. ओके, तर असं लेटर ऑफ क्रेडिट ज्यावेळी बँक ओपन करते त्यावेळी बँक भरपूर प्रिकॉशन घेते की इम्पोर्टर पळून न जावा, किंवा पळून गेला तर त्याची कोलॅटरल सिक्युरिटी त्यांच्याकडे आहे किंवा त्याचं डिपॉझिट आहे. सेकंड, चार्जेस. बँक फ्रीली लेटर ऑफ क्रेडिट ओपन करत नाही. बँकेचे लेटर ऑफ क्रेडिट ओपनिंग चार्जेस असतात, त्याला एलसी ओपनिंग चार्जेस म्हणतात. ते डिपेंड किती मोठी एलसी ओपन करतात, किती क्रेडिट लाईन मोठी असते त्या पार्टी आणि बँकमध्ये, त्याच्यावर त्यांचे चार्जेस ओपन डिपेंड असतात. एलसी ओपनिंग चार्जेस 0.4%, 0.5%, 0.6% या बेसिस असतात, इन्क्लुडिंग टॉलरन्स. तर मित्रांनो, आता आपण प्रॅक्टिकल लेटर ऑफ क्रेडिट कसं फ्लो होतं, डॉक्युमेंट कसे फ्लो होतात आणि प्रत्येकाची रिस्पॉन्सिबिलिटी काय असते ती आपण पाहूया. मित्रांनो, आता इकडे लक्ष द्या, प्रॅक्टिकली ट्रान्झॅक्शन कसं चालतं.
कोणताही बिझनेस होण्यासाठी, कोणतीही डील होण्यासाठी दोन पार्टींची गरज असते. एक इम्पोर्टर मतलब बायर आणि एक सेलर आणि एक्सपोर्टर. जेव्हा दोन एकत्र येतात, कमॉडिटी दोघांमध्ये ट्रेड होते आणि पेमेंट एकाकडून दुसऱ्याकडे जातं. त्यासाठी पहिलं डील होणं गरजेचं आहे. म्हणून पहिले दोन्ही एका टेबलवर येतात किंवा ईमेल कम्युनिकेशन होतं, टेलिफोनिक कम्युनिकेशन होतं आणि डील फायनल होते. एकदा डील फायनल झाली का दोघांमध्ये सेल्स कॉन्ट्रॅक्ट होतं. ओके. ते सेल्स कॉन्ट्रॅक्टमध्ये सर्व डिटेल असतात. कुठची कमॉडिटी सप्लाय करायची आहे, त्याचा युनिट रेट किती आहे, ती व्हॅल्यू किती आहे पूर्ण ट्रान्झॅक्शनची, पेमेंट टर्म काय आहे, टर्म्स ऑफ डिलिव्हरी काय आहे, म्हणजे इन्को टर्म्स वगैरे, कधी डिलिव्हरी करायचं, लास्ट डेट ऑफ शिपमेंट, पेमेंट मेथड कसं असणार, LC असणार, कॅड असणार, DE असणार, तर कोणत्या पेमेंट मेथडवर कॉन्ट्रॅक्ट केलं आहे. त्याचबरोबर डिफॉल्ट झालं तर काय करावं, आर्बिट्रेशन क्लॉज असतात, भरपूर इतर क्लॉजेस असतात. तर मग सेल्स कॉन्ट्रॅक्ट इथे फॉर्म होतं एकदा. आणि या सेल्स कॉन्ट्रॅक्टमध्ये पेमेंट ऑफ मेथड लेटर ऑफ क्रेडिट डिफाईन केलेलं आहे. मग सेल्स कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर ॲज पर सेल्स कॉन्ट्रॅक्ट त्याच्यामध्ये लिहिलं असतं की 15 दिवस अगोदर किंवा 1 महिना अगोदर लेटर ऑफ क्रेडिट द्यावं, किंवा शिपमेंटच्या अगोदर 5 दिवस द्यावं, असं काय जे ठरलं असतं त्यानुसार लेटर ऑफ क्रेडिट ओपन होतं. मग इम्पोर्टर काय करतो, तो त्याच्या बँकेकडे अप्रोच करतो. ही त्याची बँक आहे, त्याला म्हणतात LC इश्युइंग बँक. ओके. या बँकेकडे इम्पोर्टर अप्रोच करतो लेटर ऑफ क्रेडिट ऍप्लिकेशन घेऊन, सेकंड स्टेज. ओके. हे ऍप्लिकेशन इश्यू बँकला सबमिट करतो. मी तुम्हाला अगोदरच पहिल्या स्लाइडच्या वेळी एक्सप्लेन केलं, इश्यू बँक असेच लेटर ऑफ क्रेडिट ओपन नाही करत. एक तर कोलॅटरल सिक्युरिटीज घेते त्याच्याकडून किंवा त्याच्याकडून फंड घेते आणि तो ब्लॉक करून ठेवते, लिन मार्क करून ठेवते आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये LC ऍप्लिकेशन ओपन करते. LC ऍप्लिकेशन घेते आणि LC ओपन करते. मग इश्यूइंग बँक LC इश्यू करते. मग तो एक्सपोर्टरच्या कंट्रीमध्ये येतो LC, आणि ज्या बँकेमध्ये येतो त्याला ऍडवायझिंग बँक म्हणतात. काय म्हणतात? ऍडवायझिंग बँक, बिकॉज ही LC ऍडवाइज करणार आहे. ही एक्सपोर्टरच्या कंट्रीमध्ये एक बँक असते आणि इश्युइंग बँक हा मोस्टली ऍडवायझिंग बँकेकडे पाठवते. ही ऍडवायझिंग बँक कोण असते, तर इश्युइंग बँक त्या कंट्रीमध्ये ज्या बँकेशी आपला बिझनेस करत असते आणि ते मोस्टली ज्याच्याशी टेस्ट की, लक्षात द्या हा वर्ड ट्रेड फायनान्समध्ये वापरला जातो, टेस्ट की. जे या बँकेशी त्याची टेस्ट की आहे, त्या बँकेला तो स्विफ्ट मेसेज पाठवतो, म्हणजे लेटर ऑफ क्रेडिट पाठवतो ऍडवायझिंग बँक. यामध्ये कधी कधी असं होतं, ऍडवायझिंग बँक जी एक्सपोर्टरची बँक असते, ज्यामध्ये तो नंतर एक्सपोर्टचे डॉक्युमेंट निगोशिएट करणार, ती पण असू शकते. तर कधी कधी कॉन्ट्रॅक्टमध्ये असंही डिफाईन केलेलं असतं की LC टू बी ऍडवाइज थ्रू सोन सोन बँक, म्हणजे तो आपल्या बँकेचं नाव देतो, याच बँके थ्रू LC ऍडवाइज करा. मग इम्पोर्टरची बँक, इश्युइंग बँक LC निगोशिएटिंग बँकलाच ऍडवाइज करते. आणि हे कधी जास्त करून होतं, ज्यावेळी LC कन्फर्मेशन करायचं असतं, ज्यावेळी एक्सपोर्टर LC स्वतःच्या बँकेतून कन्फर्म म्हणजे काय, इन केस काय झालं, इश्युइंग बँकने पेमेंट नाही केलं, तर एक मध्ये अजून एक बँक असते कन्फर्मेशन, ती कन्फर्मेशन चार्जेस चार्ज करते आणि ती एक्सपोर्टरला पेमेंट देते जर इश्युइंग बँक डिफॉल्ट झाली तर. ओके. किंवा पॉलिटिकल रिस्क झालं, काय झालं, त्या कंट्रीमध्ये प्रॉब्लेम झाले, पैसे नाही आले, तर कन्फर्मेशन बँक ते एक्सपोर्टरला पेमेंट देतं. आयदर कॉन्ट्रॅक्ट झालं असेल तर इश्युइंग बँक कन्फर्म LC देते, तसं नसेल तर एक्सपोर्टरला वाटलं हाय रिस्क आहे त्या कंट्रीमध्ये, किंवा इम्पोर्टरचा फायनान्शियल पोझिशन चांगली नाही आहे, किंवा हाय व्हॅल्यू कार्गो असेल भरपूर, तो त्याची ज्यावेळी कॉन्ट्रॅक्ट करतो आणि नंतर कॉन्ट्रॅक्ट करेपर्यंत, नंतर शिपमेंट करेपर्यंत त्याची व्हॅल्यू चेंज होऊ शकते, ते रिलेटेड कमॉडिटी मार्केट म्हणजे राईस, कोल, स्टील रिलेटेड रॉ मटेरियल जे खनिजातून काढले जातात, मग अशा प्रोडक्टमध्ये मग कन्फर्मेशन ऍड केलं जातं. ते कन्फर्मेशन चार्जेस कोण देतो, मोस्टली एक्सपोर्टर देतो. जर इश्युइंग बँकने कन्फर्म LC इश्यू नाही केला तर एक्सपोर्टर बँक LC कन्फर्म करते. मग ते 1%, 2%, 3%, 4% असे ऍडिशनल कन्फर्मेशन चार्ज असतात. ते डिपेंड इश्युइंग बँकच्या क्रेडिबिलिटीवर डिपेंड असतं आणि कंट्री जिथे माल पाठवतो त्यावर. त्यामुळे कन्फर्मेशन एक्सपोर्टर ऍड करतो. ती मोस्टली निगोशिएटिंग बँकच कन्फर्मेशन बँक असते. हीच बँक मोस्टली
कन्फर्मिंग बँक असते. तर मित्रांनो, आता इश्युइंग बँकने LC इश्यू केलाय. ओके, तो ऍडवायझिंग बँककडे आलाय. ऍडवायझिंग बँक काय करते, ती एक्सपोर्टरला ऍडवाइज करते, म्हणजे एक्सपोर्टरला बाय कुरिअर पाठवून देते आणि एक्सपोर्टर ती LC ऍडवाइस कॉपी रिसिव्ह करते. आणि ऍडवायझिंग बँकेचं हे पण काम आहे की ऑथेंटिसिटी ऑफ LC चेक करा, म्हणजे LC प्रॉपर आलाय की नाही, आलाय आणि तो ऑथेंटिकेट आहे, म्हणजे प्रॉपर बँकेने इश्यू केलाय, फ्रॉड वगैरे नाहीये त्यामध्ये. मग एक्सपोर्टर काय, एकदा LC आल्यानंतर एक्सपोर्टरला कुरिअर चार्जेस प्लस LC ऍडवायझिंग चार्जेस द्यावे लागतात आणि LC त्याला घ्यावा लागतो. एकदा एक्सपोर्टर कडे LC आला का, माल रेडी असेल तर एक्सपोर्टर इमिडिएटली शिप करेल किंवा ऍज पर LC मध्ये डिफाईन टर्म्स केले असतील त्यानुसार तो एक्सपोर्ट करणार. मग आता शिपमेंट झालं. ओके, शिपमेंट झालं, सी ने केलं, एअरने केलं, व्हॉट आर द मोड ऑफ ट्रान्सपोर्ट डिफाईन इन द कॉन्ट्रॅक्ट, त्यानुसार केलं. शिपमेंट एकदा निघालं की कस्टम फॉर्मॅलिटीज वगैरे सगळ्या कंप्लीट केल्या जातात. मग एक्सपोर्टर आपलं इनवॉइस, शिपिंग बिल कॉपी, बिल ऑफ लेडिंग रिसिव्ड फ्रॉम शिपिंग कंपनी, इन्शुरन्स कॉपी, सर्टिफिकेट ओरिजिन हे सर्व डॉक्युमेंट आपल्या निगोशिएटिंग बँकला सबमिट करतो. ओके, हा एक मोठी गोष्ट टेक केअर करायची असते, लक्षात ठेवा. एक्सपोर्टर ज्यावेळी निगोशिएटिंग बँकला डॉक्युमेंट सबमिट करतो त्यावेळी ते डॉक्युमेंट ऑल सेन्सने कंप्लीट पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये मिस्टेक नाही पाहिजे. लेख लक्षात ठेवा, लेटर ऑफ क्रेडिटला डॉक्युमेंटरी क्रेडिट म्हणतात. का म्हणतात, कारण बँक डॉक्युमेंटच्या अगेन्स्ट पेमेंट करते. बँक जात नाही पोर्टवर, शिपमेंट पोर्टवर जात नाही किंवा रिसिविंग पोर्टवर जात नाही की माल बघायला, माल शिप केलाय, कोणता केलाय, तोच केलाय का दुसरा केलाय, हे बँकेचं काम नाही. बँक डील इन डॉक्युमेंट, त्यामुळे याला डॉक्युमेंटरी क्रेडिट म्हणतात. त्यामुळे बँक फक्त डील इन डॉक्युमेंट, त्यामुळे डॉक्युमेंट एक्सपोर्टर ज्यावेळी सबमिट करतो निगोशिएटिंग बँकला, त्यावेळी एक लक्षात ठेवा, डॉक्युमेंट क्लीन असायला पाहिजे. क्लीन म्हणजे देअर शुड नॉट बी एनी मिस्टेक, टायपोग्राफिकल मिस्टेक, एनी मिस्टेक, म्हणजे त्याला त्या मिस्टेकला डिस्क्रिपन्सी म्हणतात. मग त्या डॉक्युमेंटमध्ये एकही डिस्क्रिपन्सी नसली पाहिजे. जर डिस्क्रिपन्सी आली तर निगोशिएटिंग बँक इश्युइंग बँकला अप्रुव्हल बेसिसवर पाठवते. मग इश्युइंग बँक इम्पोर्टरला विचारते, बाबा अप्रूव्ह करू की नको, नंतरच पेमेंट पडत. म्हणजे ह्या गोष्टीमध्ये पेमेंट फार रिस्की होऊन जातं. मग लेटर ऑफ क्रेडिटचा काही अर्थ राहत नाही. त्यामुळे निगोशिएटिंग बँककडे डॉक्युमेंट सबमिट करताना ते क्लीन असावे लागतात. ओके, ते क्लीन असेल तर तुम्हाला पेमेंट मिळतं. आणि ते इथे डॉक्युमेंट आल्यानंतर निगोशिएटिंग बँक चेक करते, डॉक्युमेंट्स आर कंप्लाइंग इन ऑल नेचर म्हणतात. कंप्लाइंग इन ऑल नेचर म्हणजे देर इज अ नो मिस्टेक, डॉक्युमेंट्स आर क्लीन, ती बँक इश्युइंग बँकला पाठवून देते. प्रेझेंटेशन ऑफ डॉक्युमेंट टू द इश्युइंग बँक. ओके, ॲज पर LC टर्म. इश्युइंग बँकला आल्यानंतर इश्युइंग बँक ते डॉक्युमेंट इम्पोर्टरला रिलीज करते, कारण त्याच्यामध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट असतात ते कस्टम क्लिअरन्सला लागतात. ओके, मग ती इम्पोर्टरला डॉक्युमेंट रिलीज करते. डॉक्युमेंट रिलीज केल्यानंतर इश्युइंग बँकेकडे जो फंड पडलेला असतो इम्पोर्टरचा किंवा कोलॅटरल सिक्युरिटीच्या अगेन्स्टमध्ये, ही पेमेंट रिलीज मॅच्युरिटीला, पेमेंट रिलीज ॲट साईट असेल तर ताबडतोब पेमेंट रिलीज केलं जातं निगोशिएटिंग बँकला. ॲट साईट ॲट मॅच्युरिटी म्हणजे उपास युज स्ट्रक्चर LC असेल 30 डेज, 90 डेज, अप टू 270 डेज. RBIच्या गाईडलाईन्स मॅक्झिमम आपण 270 डेज क्रेडिट देऊ शकतो. तर LC पण 270 डेजचा पेमेंटचा इश्यू असतो मॅक्सिमम. मग ते पेमेंट निगोशिएटिंग बँकला करते. ओके, जर 90 डेज, 120 डेज ड्राफ्ट असेल तर ड्राफ्ट इश्युइंग बँक ऍक्सेप्ट करते आणि निगोशिएटिंग बँकला स्विफ्ट मेसेज पाठवते. त्याच्यामध्ये लिहिते, वी हॅव ऍक्सेप्टेड द डॉक्युमेंट अँड दिस इज अ ड्यू डेट, विल मेक द पेमेंट ऑन ड्यू डेट. म्हणजे एक कन्फर्मेशन बँकेकडून एक्सपोर्टरच्या निगोशिएटिंग बँककडे येतं की आम्ही या डेटला पेमेंट करू. ओके, मग हे पेमेंट ॲट साईट आलं किंवा ॲट ड्यू डेटला आलं की ते एक्सपोर्टरला पेमेंट दिलं जातं. हे पूर्ण ट्रान्झॅक्शनचा फ्लो असा चालतो. जर LC दुसऱ्या बँकेकडून कन्फर्म केला, अजून तिसरी बँक, त्याला कन्फर्म बँक म्हणतात, कन्फर्मेशन बँक. तो डॉक्युमेंट या कन्फर्मेशन बँककडे जाणार आणि कन्फर्मेशन बँक इमिडिएटली पेमेंट देणार. कन्फर्मेशन बँक वेट नाही करणार, इश्युइंग बँक पेमेंट कर किंवा इम्पोर्टर पेमेंट कर, कारण ते ऍडिशनल चार्ज त्यांना चार्ज करतात, कन्फर्मेशन चार्जेस. त्याला एक्सपोर्टरला इमिडिएटली पेमेंट दिलं जातं या केसमध्ये कन्फर्मेशन LC असेल तर. अजून काही डिफरन्स तुम्हाला समजून घेणे गरजेचे आहे. डिस्काउंटिंग म्हणजे काय,
कधी कधी असं होतं, एक्सपोर्टर निगोशिएटिंग बँकला पेमेंट देतं, निगोशिएटिंग बँक एक्सपोर्टरला इमिडिएटली पेमेंट देऊन टाकतं. त्यामुळे एक्सपोर्टरला आणि एक्सपोर्टर जे कंपनीत काम करतात त्यांना एक्झिक्युटिव्ह मॅनेजरना असं वाटतं की आपलं एक्सपोर्टचं पेमेंट आलं, पण मित्रांनो असं नाही आहे. ते ते एक्सपोर्टचं पेमेंट नाही आहे. दॅट दॅट फंड इज रिलेटेड टू डिस्काउंटिंग. डिस्काउंटिंग म्हणजे काय? लोन. म्हणजे हे डॉक्युमेंट एक्सपोर्टरने या निगोशिएटिंग बँककडे डिस्काउंट केले. डिस्काउंट करून म्हणजे काय? लोन घेतलं, या बँकेकडून डिस्काउंट करून लोन घेतलं. त्यामुळे ते पटकन तुम्हाला पेमेंट मिळेल. जर एक्सपोर्ट रिलायझेशन ऍट साईटवर कमीत कमी 10 दिवस लागतात, कारण निगोशिएटिंग बँक 1 ते 2 दिवस डॉक्युमेंट चेक करायला घेते. नंतर इथे कुरिअर कमीत कमी 3 दिवस जातात. इश्युइंग बँककडे डॉक्युमेंट आल्यानंतर त्याला पण चेक करायला 1 दिवस जातो. आणि इश्युइंग बँक 5 दिवस कमीत कमी घेऊ शकते. ईसीपीडीच्या गाईडलाईन्स नुसार ते 5 दिवस पर्यंत पेमेंट नाही करू शकत. पेमेंट अगोदर करू शकतात, पण 5 दिवस मॅक्झिमम ते होल्ड करू शकतात पेमेंट देण्यासाठी. हं? त्यामुळे इथे 2 दिवस, 2 आणि 3 5, आणि इथे 5 दिवस, आणि परत पेमेंट यायला 1 दिवस. मग कमीत कमी 10 ते 11 दिवस लागू शकतात ऍट साईट पेमेंटला. ओके. त्यामुळे डिस्काउंटिंग करून पेमेंट ताबडतोब मिळालं ते एक्सपोर्ट रिलायझेशन नाही आहे. लक्षात ठेवा, दॅट इज अ डिस्काउंटिंग. आणि हे डिस्काउंटिंग लोन असतं एक्सपोर्टरसाठी. ओके. आणि ते डिस्काउंटिंग लोन असतं ते रिकोर्स बेसिसवर असतं. रिकोर्स म्हणजे काय? इन केस इश्युइंग बँकने पेमेंट नाही केलं तर एक्सपोर्टरला ते रिटर्न करावं लागतं. त्याला रिकोर्स म्हणतात. आणि विदाउट रिकोर्स म्हणजे काय? जर डिस्काउंटिंगचा पैसा दिलाय तर कधी देते बँक? विदाउट रिकोर्स. ज्यावेळी इश्युइंग बँककडे पेमेंट डॉक्युमेंट पोहोचतात, इश्युइंग बँक कन्फर्मेशन देते की मी या डेटला, म्हणजे ऍक्सेप्टन्स देते डॉक्युमेंट. त्यावेळी ते डॉक्युमेंट ज्यावेळी डिस्काउंटिंग केलं जातं त्याला विदाउट रिकोर्स म्हणतात. त्यावेळी एक्सपोर्टरला ते पैसे रिटर्न करावे लागत नाही. त्याला विदाउट रिकोर्स म्हणतात. ओके. तर रिकोर्स आणि विदाउट रिकोर्सचा तुम्हाला फरक समजला? ओके. त्यामुळे त्याला विदाउट रिकोर्स म्हणतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, डिस्काउंटिंग हे 2 टाईपचं होतं. एक एक्सपोर्टरच्या लाईनवर होतं, त्याला रिक्वेस्ट म्हणतात, म्हणजे इन केस पेमेंट नाही आलं तर त्याला रिटर्न करावं लागेल. दुसरी गोष्ट आहे बँक लाईन, म्हणजे ज्यावेळी इश्युइंग बँक ऍक्सेप्टन्स देते निगोशिएटिंग बँकला, इम्पोर्टरची बँक, एक्सपोर्टरची बँक, त्यावेळी ते डिस्काउंटिंग जे एक्सपोर्टरच्या लाईनवर असतं ते बँकिंग लाईनवर शिफ्ट केलं जातं. त्याला विदाउट रिक्वेस्ट म्हणतात. मग त्यावेळी तुला एक्सपोर्टरला फंड रिटर्न करायची गरज नाही. तिसरं स्ट्रक्चर उपास. उपा स्ट्रक्चर एलसी हे आजकाल फार चालतं. उपा स्ट्रक्चर एलसी का ते तुम्हाला सांगतो. एक्सपोर्टरला हमेशा नेहमी पेमेंट आपलं इमिडिएट पाहिजे असतं ऍट साईटवर, आणि इम्पोर्टरला पेमेंट मॅक्झिमम जेवढं लेट देता येईल तेवढं लेट द्यायचं असतं. 30 डेज, 90 डेज त्याला क्रेडिट पाहिजे असतं. मग अशा वेळी कधी कधी डील होत नाही, पेमेंट मेथडवर फिसकटते. ओके. मग काय करते, याच्या वेळी बँक मध्ये येते. यामध्ये बँक मध्ये येते आणि बँक बोलते एक्सपोर्टर तुझा लवकर पेमेंट पाहिजे ना, आय विल सॉल्व्ह युअर प्रॉब्लेम. आणि इम्पोर्टरला बोलते तुला लेट पेमेंट करायचं, मी तुझा प्रॉब्लेम सॉल्व. म्हणजे दोघांचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. याच्यामध्ये काय होतं, उपा स्ट्रक्चर एलसी मध्ये जी मधली बँक असते, आयदर इश्युइंग बँक किंवा निगोशिएटिंग बँक, दोघांपैकी कुठची तरी बँक रिस्पॉन्सिबिलिटी घेते पेमेंट करायचं. यामध्ये काय होतं, एक्सपोर्टरला ऍट साईट इमिडिएटली पेमेंट जातं, आणि इम्पोर्टरकडून पेमेंट 30 डेज, 90 डेज, 120 डेज, 180 डेज नंतर कलेक्ट केलं जाते. मग यामध्ये त्याला पण क्रेडिट मिळते इम्पोर्टरला, आणि एक्सपोर्टरचा पण इमिडिएटली पेमेंट ऍट साईट मिळतं. आणि यामध्ये मग एवढ्या दिवसाचं क्रेडिट कोण बेअर करणार? याला इंटरेस्टच लागणार, बँक असं फ्रीमध्ये देणार. मग त्या एलसी मध्ये डिफाईन केलेला असतो तो इंटरेस्ट कॉस्ट कोण बेअर करणार, आणि तो इंटरेस्ट कॉस्ट लायबॉर रेटवर असतो. लायबॉर रेट प्लस बँकेचा इंटरेस्ट. ते लायबॉर प्लस 1, लायबॉर प्लस 1.2, 1.5 असा रेट असतो उपा स्ट्रक्चरचा. मग त्याच्यामध्ये डिफाईन केलेलं असतं कोण बेअर करणार, मग तो अकॉर्डिंगली, आणि तो हार्डली 2 ते 3 मॅक्झिमम 4% असतो. मग ते ठरल्याप्रमाणे एक्सपोर्टर बेअर करतो किंवा इम्पोर्टर बेअर करतो. हे एलसी मध्ये डिफाईन केलेलं असतं. त्याला उपा स्ट्रक्चर म्हणतात. युजान्स मी तुम्हाला मध्येच कव्हर केला. युजान्स मध्ये 30 डेज, 90 डेज, 180 डेज पर्यंत क्रेडिट असतं, त्याला युजान्स क्रेडिट म्हणतात. याच्यामध्ये इश्युइंग बँक ऍक्सेप्टन्स पाठवते. ओके. तर तुम्हाला हे ओव्हरऑल स्ट्रक्चर समजलं असेल. डिस्काउंटिंग, रिकोर्स, युपास, युजान्स हे तुम्हाला समजलं असेल.
ही मधली बँक असते, मी तुम्हाला सांगितलं उपस्ट्रक्चर मध्ये फायनान्स करत, तिला ऑफशोर बँक पण म्हणतात, ऑफशोर बँकिंग फंडिंग. ही ऑफशोर बँक तिसरी पण बँक असू शकते, किंवा निगोशिएटिव्ह बँक असू शकते, किंवा इश्युइंग बँक असू शकते. या दोघी फंड करतात, कधी कधी दोघी नसतं, तिसरीच बँक फंड करत असते. त्याच्यामध्ये कधी कधी असं लिहिलेलं असतं, डॉक्युमेंट शुड बी सेंड टू ऑफशोर बँकिंग युनिट अँड ऑफशोर बँकिंग विल मेक द पेमेंट. मग ती पेमेंट एक्सपोर्टरला इमिडिएट देते आणि याला डॉक्युमेंट्स पाठवते, पण याच्याकडून रायटिंग मध्ये घेते, 90 डेज नंतर तू माझा अकाउंट क्रिएट कर. अशा प्रकारे उपास्ट्रक्चर ट्रान्झॅक्शन चालतं. इम्पॉर्टन्स ऑफ लेटर ऑफ क्रेडिट याची का गरज आहे, इम्पॉर्टन्स लेटर ऑफ क्रेडिटचं एवढं इम्पॉर्टन्स काय? तर मी तुम्हाला अगोदरच एक्सप्लेन केलं आहे की एक्सपोर्टरला पेमेंटची गॅरंटी पाहिजे असते आणि सेलरला गुड्सची गॅरंटी पाहिजे, शिप केलं पाहिजे. त्याचबरोबर अजून इतरही इम्पॉर्टन्स आहेत लेटर ऑफ क्रेडिटची. सीज द नेचर ऑफ इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन इन्क्लूड फॅक्टर्स सच ॲट डिस्टन्स, डिफरन्स लॉ इन ईच कंट्री, द लॅक ऑफ पर्सनल कॉन्टॅक्ट ड्युरिंग द इंटरनॅशनल ट्रेड. लेटर ऑफ क्रेडिट मेक अ रिलायबल पेमेंट मेकॅनिझम. हे बघा, एक्सपोर्टर आणि इम्पोर्टर दोन्ही वेगवेगळ्या कंट्रीमध्ये बेस असतात आणि एक्सपोर्टरला त्याच्या कंट्रीचा रूल्स अँड रेग्युलेशन लॉज ऍप्लिकेबल असतात, इम्पोर्टरच्या कंट्रीला त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन ऍप्लिकेबल असतात. इन केस काही प्रॉब्लेम झाला तर हा त्याच्यावर केस टाकू शकत नाही, तो याच्यावर केस टाकू शकत नाही. हा इंटरनॅशनल कोर्टमध्ये टाकू शकता तुम्ही, पण इट इज नॉट सो इझी. त्यामुळे प्रत्येकाचे रूल्स अँड रेग्युलेशन वेगळे असतात. मग त्यासाठी एक नवीन माध्यम आणलं गेलं लेटर ऑफ क्रेडिट. यामध्ये की असे इश्यू होऊ नये आणि ते दोघांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. म्हणून लेटर ऑफ क्रेडिट हे बँक टू बँक चालतं आणि एक बँक दुसऱ्या बँकेवर चांगल्या प्रकारे ट्रस्ट करते आणि त्यांचे आपापसात एकाच क्लायंटसाठी बिझनेस होत नाही, भरपूरसाठी क्लायंटसाठी बिझनेस होतात. त्यांचा ट्रस्टेबिलिटी एका दुसऱ्या फार चांगली असते. त्यामुळे लेटर ऑफ क्रेडिट इंट्रोड्यूस केलं आहे. आणि हे लेटर ऑफ क्रेडिटचे जे डॉक्युमेंट्स बनवले जातात ते ॲज पर UCP 600 आणि ISBP 745च्या हिशोबाने बनवले जातात. हे कोण बघतं? हे गाईडलाईन्स इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स ICC ने इश्यू केलेले आहेत. ओके, त्यांचं ऑफिस पॅरिसला आहे आणि हे सर्व ट्रान्झॅक्शनचे गाईडलाईन्स ते लोक इश्यू करतात आणि डॉक्युमेंट पण त्या UCP 600च्या हिशोबाने चेक केलं. म्हणून इम्पॉर्टन्स ऑफ लेटर ऑफ क्रेडिट हे फार गरजेचं आहे, काय अंडरस्टँड करण्यासाठी. डिस्क्रिपन्सी इन लेटर ऑफ क्रेडिट. डिस्क्रिपन्सी म्हणजे काय? मिस्टेक्स. लेटर ऑफ क्रेडिटमध्ये एक कॉमन मिस्टेक्स असतात. लेटर ऑफ क्रेडिट संपलंय, लेट लेट प्रेझेंटेशन करतो, लेट शिपमेंट करतो, इनकन्सिस्टंट स्पेलिंग, पार्टीचे स्पेलिंग मिस्टेक, टर्म्स ऑफ सेल नॉट कम्प्लायड, मर्चंडाइज डिस्क्रिप्शन नॉट स्ट्रिक्टली, मर्चंडाइज डिस्क्रिप्शन प्रोडक्टचं नाव BJLC मध्ये दिलंय त्यानुसार दिलेलं नाही आहे. फक्त BL वर ते जनरल टर्म्स मध्ये चालतं, म्हणजे शॉर्ट मध्ये, बाकी डॉक्युमेंट मध्ये चालत नाही. मग ते रॉंग दिले. पार्सल शिपमेंट अलाउड नाही म्हटलं तरी अलाउड केलंय. फॉरेन लँग्वेज डॉक्युमेंट मस्ट बी एक्झॅक्टली ॲज पर LC असायला पाहिजे. डॉक्युमेंट्स नॉट कन्सिस्ट विथ वन अदर, म्हणजे सेम इन्फॉर्मेशन एका डॉक्युमेंटवर वेगळी लिहिली आहे, दुसऱ्या डॉक्युमेंटवर वेगळी लिहिली आहे, पण डॉक्युमेंट नॉट कन्सिस्टंट विथ इच अदर. ओशियन बिल ऑफ lading इश्यू बाय फॉरवर्डरचा बिल ऑफ lading नॉट ऍक्सेप्टेबल लिहिलं असताना पण त्याचं बिल ऑफ lading फॉरवर्ड थ्रू करणे इन्स्टेड ऑफ शिपिंग कंपनी. बिल ऑफ lading नॉट क्लीन, मग त्याच्यावर काहीतरी रिमार्क टाकलाय. बिल ऑफ lading आज पर आर्टिकल तुम्हाला वाचाल, त्याच्यामध्ये लिहिलंय कोण कोण साईन करू शकतो, ऍट व्हॉट कॅपॅसिटी ते दिले आहेत. त्याच्याशिवाय दुसराच माणूस कोणतरी साईन करतो किंवा कॅपॅसिटी रेकग्नाइज होत नाही, इन्शुरन्स कव्हर करत नाही, इन्शुरन्स इश्यूड आफ्टर शिपमेंट डेट, बिल ऑफ lading ड्राफ्ट नॉट साईन बरोबर नाही केलं, ड्राफ्ट नॉट कम्प्लिटली साईन कम्प्लिटली नॉट कम्प्लिटली प्रिपेअर. हे कॉमन डिस्क्रिपन्सीज आहेत लेटर ऑफ क्रेडिट मध्ये येतात. ते लक्षात ठेवायचे डॉक्युमेंट बनताना, हे सर्व अवॉइड करायचं. तुम्ही आपली एक एक चेकलिस्ट बनवा, याच्यामध्ये आपले पण तुमचे प्रॉब्लेम पण ऍड करा, तुमचे डॉक्युमेंट क्लीन होत जाते. हे करेक्टेबल डिस्क्रिपन्सी अँड नॉन करेक्टेबल डिस्क्रिपन्सी, म्हणजे ज्या डिस्क्रिपन्सी तुम्ही करू शकता, करेक्ट करू शकता, आणि काही डिस्क्रिपन्सी तुम्ही नाही करू शकत, मेजर डिस्क्रिपन्सी. करेक्टेबल डिस्क्रिपन्सी म्हणजे मोस्टली काय, हे दिलंय तुम्ही वाचून घेऊ शकता, स्क्रीनशॉट करा. म्हणजे जे डॉक्युमेंट तुमच्या हातामध्ये असतात बनवायला, तुम्ही करेक्शन करू ते करू शकता. सपोज बिल ऑफ lading
सर्टिफिकेट ओरिजिन हे सर्व डॉक्युमेंट थर्ड पार्टी फॉर्म हे GSP जे इश्यू होतात त्याच्यामध्ये तुम्ही करेक्शन करू शकता. त्यामुळे ते बनवताना फार विचार करून आणि 10 वेळा चेक करून बनवा. मेजर डिस्काउंटची लेट शिपमेंट केलं तर तुम्ही काही करू शकत नाही. लेट प्रेझेंटेशन केलं, LC एक्सपायर्ड केलं झालं असेल तुम्ही काही नाही. हे जे आहेत इन्शुरन्स बिल ऑलरेडी इनकरेक्टली इश्यू तुम्ही काही नाही करू शकत. त्यामुळे मेजर डिस्काउंटची प्लीज अवॉइड करा, नाहीतर तुमचं पेमेंट येणं फार मुश्किल होऊन जाईल. तुम्हाला जर डॉक्युमेंटमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर माझे कॉन्टॅक्ट नंबर दिले आहेत. CDS अप्रूव्ड आहे. CDS सर्टिफाईड डॉक्युमेंट क्रेडिट स्पेशालिस्ट. हे इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स मधून सर्टिफिकेट इश्यू होते. आम्ही ते सर्टिफाईड माणसं आहोत. हं. तुम्हाला काही ह्याच्यासाठी लागलं डिस्काउंट आपलं डॉक्युमेंट क्लीन करायचं आमची मदत घ्या. नॉमिनल फीजमध्ये आम्ही काम करतो. तुम्हाला डॉक्युमेंट क्लीन करून देऊ. डिस्क्रिपन्सी आली तर तुमचे $200 नाहीतरी असेच बँककडे जाणार आहेत. 200 म्हणजे 70चा रेट जरी पकडला तर 14,000 रुपये तुमचे गेले पाण्यात. तेवढे कापून येणार तुम्हाला. त्याचपेक्षा कमी किमतीमध्ये आम्ही तुम्हाला डॉक्युमेंट क्लीन करून देऊ. त्यामुळे तुमचे डॉक्युमेंट क्लीन होतील आणि तुमचं पेमेंटचा रिस्क राहणार नाही. पेमेंट 100% 101% येईल. ओके मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आणि या गोष्टीचा पण स्क्रीनशॉट घ्या. आम्ही काय काय सर्व्हिस प्रोव्हाइड करतो तुम्हाला लागली तर प्लीज कॉन्टॅक्ट करा. माझा ईमेल ID गरज असेल तर डेफिनेटली कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना फॉरवर्ड करा. खास करून आपल्या मराठी मुलांना फॉरवर्ड करा, ग्रामीण क्षेत्रातल्या मुलांना फॉरवर्ड करा, कारण ही माहिती पूर्णपणे फ्री आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला का तुम्हाला ताबडतोब इंटिमेशन मिळेल. थँक्यू टाईम दिल्याबद्दल. व्हेरी